उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पावलं कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळतात. मात्र यंदाचं चित्र काहीसं वेगळं आहे. उन्हाचा कडाका वाढल्यानं पर्यटकांनी रत्नागिरीसह कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय संकटामध्ये सापडलेला आहे. इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी. सध्या मी गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे. आपण ही सध्याची दृश्य बघतोय. सध्या गुहागरचा समुद्र किनारा आहे. हा सध्या आपल्याला मोकळा पाहायला मिळतोय, कारण इथे येणाऱ्यांची पर्यटकांची संख्या ही नेहमीच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं तापमान आपण बघितलं तर तापमानाचा पारा वाढलेला आहे. 38 ते 41 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. वाढत्या तापमानाचा जो फटका आहे या इथल्या व्यावसायिकांना सुद्धा बसलेला आहे. पर्यटक तुरळक आल्यामुळे इथले स्थानिक जे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा छोटे छोटे टपरीवाले असतील, भेळवाले असतील, यांचे सुद्धा धंदे जे आहेत हे मंदावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर स्वच्छ आणि समुद्र किनारे ह्या रत्नागिरी जिल्ह्याला लाभल्यामुळे त्यापैकी एक हा 7 किलोमीटरचा समुद्र किनारा गुहागरला लाभलेला आहे आणि इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सतत पर्यटक येत असतात. त्यामुळे या हंगामात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असते. तापमानाचा पारा वाढतोय, त्यामुळे पर्यटक हे जे पर्यटनासाठी कोकणामध्ये येतात किंवा या बीच वरती येतात याचं प्रमाण हे सर्वात कमी आहे. आता आपण सध्याची स्थिती बघितली तर रत्नागिरी जिल्ह्यातले जे समुद्र किनारे आहेत अशाच पद्धतीने ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच ठिकाणी आपण जर बघितली तर पर्यटकांची संख्या ही हजारोंच्या पटीने होती. मात्र आता हे समुद्र किनारे मोकळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवींद्र कोकाटे, जी मीडिया, रत्नागिरी.